हां चला, कुठपर्यंत आले रिॲक्शन सांगा मला. रिॲक्शन झाले का कुठले? नाही. आयसोमेरिझम झालं, घ्यायचंय का? बघा आपण आपला एक पॉईंट राहिला आपला कन्फर्मेशन्स, तो घेऊ अगोदर. ठीक आहे. सो हेडिंग द्या तुमच्या नोटबुकमध्ये, कन्फर्मेशन्स ऑफ अल्केन. कन्फर्मेशन्स ऑफ अल्केन्स. बघा आपण अल्केन एक कन्सिडर करू, इथेन. सो अल्केन्समध्ये काय आहे, सिम्पली हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. बघा हा तुमचा एक CH3 आहे, हा एक CH3 अँड दिस इज युअर सिग्मा बॉन्ड. ठीक आहे. म्हणजे याच्या अराउंड जे CH3 आहेत, म्हणजे H3 आहे आणि याच्या अराउंड H3 आहे, तर हे फ्री आहे, रोटेशन करत असतात, फिरत असतात असे, जसं तुमचा फॅन फिरतोय बघा सेम. आपले फॅनचे जे ब्लेड्स आहेत ते 3 हायड्रोजन्स आहेत. ठीक आहे. तो मधला जो गोल सर्कल आहे तो कार्बन आहे. मग याला फिरवलं की फिरणार ना ते, मग फिरता असं हायड्रोजन्स फिरत असतात, फ्री असतात, फिरत असतात. कळतं? इमॅजिन होतं ना तुम्हाला? आता नाही तर फॅन मी असं आणलं असतं, बट ते नाही, असं जमेल. ठीक आहे. कळालं इथपर्यंत? हे 2 कार्बन आहे, हा सिग्मा बॉन्ड आहे. अराउंड दिस सिग्मा बॉन्ड हे जे हायड्रोजनचं रोटेशन आहे हे फ्री आहे, फिरलं की फिरतंय. ठीक आहे. कळालं? हे दोन्ही पण फिरतात. आता हे जेव्हा फिरतायत तर यांच्या अरेंजमेंट वेगळ्या वेगळ्या येतील. ठीक आहे. आता अरेंजमेंट वेगवेगळ्या येतील म्हणजे काय, देर इज अ स्पेशल अरेंजमेंट ऑफ हायड्रोजन अराउंड युअर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ठीक आहे. इमॅजिन करा आता हा फॅन मी काढला आणि हा पण काढला आणि दोन्ही एकमेकांना अटॅच केले. ठीक आहे. इकडे एक फॅन आहे, इकडे एक फॅन आहे, हा मधला रॉड आहे बघा त्याचा. थोडंसं इमॅजिन करा फक्त, हा रॉड आहे त्याचा. काय असेल, ह्या कार्बन ह्या फॅनचे इथं 3 रॉड असतील, प्लेट असतील हायड्रोजनचे. हे 3 हायड्रोजन झाले, हे 3 हायड्रोजन असेल. ठीक आहे. केस काय असेल बघा, की याचा एक ब्लेड आणि याचा एक ब्लेड एक्झॅक्टली मागे बघा, बरोबर की नाही? समजा तुम्ही समोरनं बघताय, तुम्हाला हाच ब्लेड दिसेल, हा दिसेल का? नाही दिसणार. एकदम एक्झॅक्टली समोरनं बघताय. कळतंय मी काय म्हणतोय? हा ब्लेड जर याच्या एक्झॅक्टली समोर असेल तर ऑब्विसली हा वाला ब्लेड याच्या एक्झॅक्टली मागे असेल, हा वाला ब्लेड एक्झॅक्टली मागे असेल. कळतंय? मग मी एकच ब्लेड कन्सिडर करतो, बाकीचे तुम्ही इमॅजिन करा, कारण आता शेवटी नाही जमणार ते. ठीक आहे. कळतंय मी काय म्हणतोय? मग एकच ब्लेडवरती बघा, हे असं केस आहे. मग ही एक अरेंजमेंट झाली. ठीक आहे. मग याला मी कॉन्स्टंट ठेवतो, 1 डिग्रीने याला रोटेट करू, लेटेस्ट से 1 डिग्री. हा एक अरेंजमेंट झाली. 2 डिग्रीने, 3 डिग्रीने. येते लक्षात? असं किती करू शकतो मी? 360. आता हे 1 डिग्री पण जास्त झालं, त्याच्यापेक्षा पण कमी आपण रोटेट करू शकतो त्याला, बरोबर की नाही? मग असे तुम्हाला नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती मिळतील? नंबर ऑफ मिळतील, बरोबर की नाही? खूप सारे अरेंजमेंट्स मिळतील तुम्हाला. आणि मी काय केलं आता, फक्त याला कॉन्स्टंट ठेवलं आणि याला फिरवतो, याला कॉन्स्टंट ठेवून याला फिरवलं तर त्याचे वेगळे मिळतील. येते लक्षात? ह्या अरेंजमेंट्सला म्हणायचं कन्फर्मर्स. काय म्हणायचं याला? कन्फर्मर्स. पॉईंट कळाला इथपर्यंत? ओके. मग दीज आर अरेंजमेंट ऑफ हायड्रोजन्स अराउंड युअर कार्बन. कशामुळे झालं हे? ड्यू टू दिस रोटेशन. हा फ्रीजो रोटेशन आहे त्याच्यामुळं झालं. पॉईंट कळाला? मग आपण कन्सिडर करताना काय करू, की 2 एक्स्ट्रीम केस कन्सिडर करू. आता प्रत्येक सगळे कन्सिडर करत बसण्यापेक्षा आपण 2 एक्स्ट्रीम केस कन्सिडर करू. एक्स्ट्रीम केस काय आहे? एक एक्झॅक्ट मागे आहे बघा आणि एक एक्झॅक्ट अपोजिट असेल. हा वर तर हा कुठं असेल? खाली असेल. हे बाकीच्या मधल्या सगळ्या स्किप करू आपण. कळतंय? कारण आपल्याला आता एवढं कुठं बघणार ना आपण. कळतंय मी काय म्हणतो? मग आपण 2 एक्स्ट्रीम केस फक्त कन्सिडर केल्या. एक एक्झॅक्ट याच्या मागे एक आहे, ठीक आहे,
आणि एक एक्झॅक्ट काय आहे अपोजिट. हा जर वर असेल तर हा खाली, हा जर इकडं असेल तर हा कुठं असणार इकडे, हा जर इकडं असेल तर हा कुठं असणार इकडे. असं हे ब्लेड्स कळतायत ना तुम्हाला, हे येते लक्षात. मग जर एक्झॅक्ट मागे आहे, ही एक केस झाली आणि एक एक्झॅक्ट अपोजिट झाली. ठीक आहे, हे झाले तुमचे कन्फॉर्मर्स. हे दोन सोडले तर बाकीच्या ज्या अरेंजमेंट आहेत, ह्या वाल्या अरेंजमेंट, ठीक आहे, 1 2 3 4 5, ह्या सगळ्या अरेंजमेंट्सला म्हणायचं स्क्यू कन्फॉर्मेशन. काय म्हणायचं त्याला, स्क्यू कन्फॉर्मेशन्स. ठीक आहे, क्लिअर. हे कन्फॉर्मर्स कसे आले कळालं का. मग यांना आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे, तर दोन बेसिक फॉर्म्युलाज आहेत, एक न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि एक आहे सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. ठीक आहे, मग आता हा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला काय सांगतो आपण ते बघूया. बघा, समजा ऑब्झर्वर तुमचा इकडनं बघतोय, हा त्याचा डोळा आहे. ठीक आहे, ऑब्झर्वर आहे तो इथेनला बघतोय, तुम्ही ऑब्झर्वर आहात, तर तुम्हाला काय दिसेल राजा, हाच कार्बन दिसेल. हा दिसतोय का कार्बन, नाही. ठीक आहे, किंवा मी इथनं बघतोय, मला फक्त हा दिसतोय, हा दिसणार नाही, मी ऑब्झर्वर. कळतंय सगळ्यांना हे, येते लक्षात. ओके, आता याला रिप्रेझेंट कसं करायचं, तर बघा, जो मला दिसतोय त्याला मी 1 म्हणतो आणि जो दिसत नाही त्याला 2 म्हणतो. ठीक आहे, जो आपल्याला दिसतो त्याला आपण डॉटने रिप्रेझेंट करतो. कशाने, डॉटने. आणि जो दिसत नाही त्याला आपण सर्कलने रिप्रेझेंट करतो, त्याच्या अराउंड. हा डॉट म्हणजे पहिला कार्बन आणि हा सर्कल म्हणजे दुसरा कार्बन. कळालं हे, डन. पहिला जो कार्बन आहे त्याला 3 हायड्रोजन ॲटम अटॅच्ड आहेत. बघा, त्या फॅनचे ब्लेड्समध्ये अँगल किती आहे, 120 सॉरी 60 60 60 120 120 120. ठीक आहे, किती अँगल आहे, 120 120 120. सो बघा, हे 3 हायड्रोजन्स असे आहेत तुमचे. बघा, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन. हे पहिल्या वाल्याचं तुम्हाला दिसणार ना राजा, हे दिसणार. हे मागचं दिसेल का, नाही दिसणार. सो हे जे दिसतंय त्याला मी रिप्रेझेंट केलं. बघा, ते कशाला अटॅच केलं मी, डॉटला अटॅच केलं, कारण ते डॉटचे हायड्रोजन्स आहेत. ते हायड्रोजन कुणाचे आहेत, डॉटचे. आता सेकंड जो कार्बन आहे त्याला मी सर्कलने रिप्रेझेंट केलं, त्याचे हायड्रोजन्स मला दिसतील का. आता एक ही केस आपण कन्सिडर करू, एक्झॅक्ट पाठीमागेवाली. दिसणार का मला, ते नाही दिसणार. मग मला काढता येईल का त्याला, नाही काढता येणार, किंवा काढलं नाही पाहिजे त्याला, कारण याच्या मागे आहे ना तो एक्झॅक्ट मागे आहे. दिसणार का मला, नाही. बट आपल्याला त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी फक्त शो करायला लागेल. मग आपण काय करू, बघा, याच्या मागे आहे ना तो, याला इथनं असं थोडंसं बाहेर घेऊ, म्हणजे आपल्याला लिहिता येईल. फक्त हे लिहिण्यासाठी केलं आहे. याचा मिनिंग काय आहे की हा एक्झॅक्ट मागे आहे त्याच्या. कळतंय मी काय म्हणतोय. हा लिहिला का, कारण आपल्याला लिहावा लागेल म्हणून लिहिलाय. येते ना लक्षात मी काय म्हणतोय. बघा, हे असं असेल. ठीक आहे, आता हा जो फॉर्म आहे याला म्हणायचं इक्लिप्स्ड फॉर्म. याला काय म्हणणार आपण, इक्लिप्स्ड फॉर्म. इक्लिप्स्ड एकमेकांच्या एक्झॅक्ट मागे. बघा, इक्लिप्स कळतं ना तुम्हाला. सो एकमेकांच्या एक्झॅक्ट मागे. आणि हे जे रिप्रेझेंटेशन आहे याला आपण म्हणणार न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. काय म्हणणार याला, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. कळालं हे कसं काढलं आपण. अजून एक बघा, आता फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन. फर्स्ट कार्बनचे 3 हायड्रोजन्स, डन. दुसरी एक्स्ट्रीम केस काय कन्सिडर केली, एक जर वर असेल तर दुसरा कुठं असेल, खाली. एक जर इकडं असेल तर दुसरा इकडं, एक इकडं तर एक इकडं. ठीक आहे, मग हा जर वर असेल तुमचा तर हा कुठं असणार, ऑब्विसली खाली. हा इकडं असेल तर हा कुठं असणार, हा इकडे, तर हा. डन. याला म्हणायचं स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. याला काय म्हणणार आपण, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. सो दिस इज न्यूमनचा इक्लिप्स्ड अँड दिस इज न्यूमनचा स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. दीज आर अरेंजमेंट्स. आणि हे रिप्रेझेंटेशन झालं तुमचं. कळालं हे कसं केलं आपण, कळालं. मग हे दोन्ही एकमेकांचे काय आहे, कन्फॉर्मर्स आहेत. काय आहेत, कन्फॉर्मर्स. खूप सारे येतील. आता हायड्रोजन इथं होता, एक इथं काढू शकतो मी, एक इथं काढू शकतो, एक इथं काढू शकतो, एक इथं काढू शकतो. येते लक्षात. बट त्यांना आपण काय केलं, सगळ्यांना स्किप केलं. लक्षात घ्या, का स्किप केलं आपण, कारण एवढं पॉसिबल नाही आपल्याला काढणं. कळतंय, लक्षात येतंय मी काय म्हणतोय. आणि हे रोटेशन फ्री आहे, कंटिन्युअस फिरतायत ते असेच.
मग बाकीच्यांना सगळ्यांना म्हणायचं अदर दॅन दिस, इक्लिप्स आणि स्टॅगर्ड, सगळ्यांना स्क्यू म्हणायचं, स्क्यू कन्फॉर्मेशन. ठीक आहे, डन. हे कळालं? चला लिहा. अराउंड कार्बन कार्बन sigma bond of alkane around carbon carbon sigma bond of alkane there is free rotation about carbon carbon single bond. This result in different arrangement. This result in different arrangement of atoms. Which can be converted into one another by rotation of carbon carbon bond. Are known as conformations or conformers or rotamers. Done. खाली लिहा. The rotation is hindered by hindered due to सगळं सांगतो. Hindered due to small energy barrier. Small energy barrier 1 to 20 kilojoule. 1 to 20 kilojoule due per mole, kilojoule per mole, due to a repulsive interaction between adjacent atoms known as torsional strain. खाली लिहा. Conformations of ethane.
आणि हे लिहा, इथेन दाखवा हे बघताना आणि हे दोन्ही काढा. मजा केली मग, मजा केली मग. हे लिहिलंय का हे? बघ, ह्या दोन हायड्रोजन मधला जो अँगल आहे याला अँगल ऑफ रोटेशन म्हणायचं. याला काय म्हणणार? अँगल ऑफ रोटेशन किंवा डायहेड्रल अँगल. हे सगळं सांगतो, एकदा फक्त लिहा तुम्ही, ठीक आहे? डायहेड्रल अँगल. खाली लिहा, इक्लिप्स्ड अँड स्टॅगर्ड आर, eclipsed and staggered are, eclipsed and staggered are two extreme, eclipsed and staggered are two TWO extreme, two extreme arrangement of atoms, two extreme arrangement of atoms. नेक्स्ट लाईनला लिहा, एनी अदर इंटरमिडिएट, एनी अदर इंटरमिडिएट अरेंजमेंट और conformation, conformation called skew conformation, SKEW, skew conformation. Done. Next line la, in all conformations, in all conformation the bond angle and bond length, the bond angle and bond length are same, are same, bond angle and bond length are same. म्हणजे ही जी कार्बन आणि हायड्रोजनची जी बॉन्ड लेंथ आहे ती सेम असेल. हा जो अँगल आहे 120 हा सगळीकडे सेम असेल, ते चेंज होत नाही. म्हणजे हे दोन हायड्रोजन जवळ येत नाही असे लक्षात घ्या. म्हणजे हा असं नाही करू शकत आपण, ठीक आहे? येते लक्षात? हे रॉंग आहे. किती? 120नेच येते, ठीक आहे? दिस इज न्यूमन रिप्रेझेंटेशन. आणखी एक आहे बघा तुमचा सॉहर्स. बघा, अगेन 1 आणि 2 कार्बन, सेम केस. सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपण दोन अल्केन एक लॉंग स्लॅन्टिंग लाईनने रिप्रेझेंट करतो, ठीक आहे? लोअर एंड जो आहे तो आहे फर्स्ट कार्बन आणि अप्पर एंड जो आहे तुमचा तो सेकंड कार्बन. म्हणजे हा जो एंड आहे याला काय म्हणायचं? फर्स्ट. आणि याला काय म्हणणार? सेकंड. याला 3 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत बघा, ठीक आहे? पहिली केस काय बघितली आपण? एक्झॅक्ट मागे इक्लिप्स्ड केस. सो याच्या एक्झॅक्ट मागे म्हणजे हा पण कुठे येईल? असाच वरती येईल, बरोबर? असे येतील बघा. दुसरी केस काय असेल तुमची? एक्झॅक्ट काय असेल? एकमेकांच्या अपोजिट. हा वर येतो, दुसरा कुठे येणार? खाली. हा इकडे, हा कुठे येणार? इकडे. आणि हा इकडे. कळतंय हे? थोडंसं मोठं काढतो बघा. ही एक केस एक्झॅक्ट मागे वरती येईल हा. मग याला काय म्हणणार आपण? इक्लिप्स्ड. आणि याला काय म्हणणार आपण? स्टॅगर्ड. आणि ह्या रिप्रेझेंटेशनला म्हणून आपण सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. काय म्हणणार? सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला.
घोड्यासारखं वाटतंय का नाही ते? हे 4 पाय आहेत बघा त्याचे, ही शेपूट आहे त्याचे, हे असं आहे. काढा. न्यूमन दिला नाही का तो? न्यूमन प्रोजेक्शन असेल हे बघ, न्यूमन प्रोजेक्शन. आणि हा सॉहर्स प्रोजेक्शन. हा बघा टेक्स्टबुक बघा सगळ्यांनी, हे काढलंय का? बघा मी वाचतो, रीड करतो. कन्फर्मेशन्स. अल्केन्स कंटेन पेज नंबर कोण म्हणताय पेज नंबर? अरे हे प्रिंटिंग वेगवेगळ्या असतात, सो त्या पेज नंबर नाही. 305 आहे याच्यात. आपलं हायड्रोकार्बन चाललंय, अल्केन्सच्या अगोदरचा पॉईंट बघा. ठीक आहे, हे असं असं टेक्स्टबुक आहे या कलरचं. इथं बघा एक्स आणि आय लिहिलंय बघा. अल्केन्स कंटेन कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड्स. हे माहिती होतं तुम्हाला? मग अंडरलाईन नका करू. इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूशन ऑफ सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल इज सिमेट्रिकल अराउंड इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. इंटरन्यूक्लियर ॲक्सिस म्हणजे 2 न्यूक्लियसमधनं जाणारा ॲक्सिस. म्हणजे हा इथं कार्बन आहे बघा, आणि हा कार्बन आहे. हे याचा हा न्यूक्लियस, याचा न्यूक्लियस, इथनं एक ॲक्सिस गेला आहे बघा, हा रॉड. दिस ॲक्सिस इज सिम्पली इंटरन्यूक्लियर. इंटर इज इन बिटवीन 2, न्यूक्लियर इन बिटवीन 2 न्यूक्लियस ॲक्सिस. ठीक आहे, विच इज नॉट डिस्टर्ब्ड ड्यू टू रोटेशन अबाउट इट्स ॲक्सिस. सो ह्या ॲक्सिसच्या अराउंड तुमचं रोटेशन होत आहे हायड्रोजन्स. ठीक आहे, मग ते रोटेशन तुमचा ॲक्सिस फिरतोय का? नाही. म्हणजे हा तुमचा तो जो रॉड आहे तो फिरतोय का? नाही. काय फिरतायत? ब्लेड्स फिरतायत. आणि ज्या रॉडला ते अटॅच, ते रॉड फिरतोय का? नाही. तसंच तो ॲक्सिस फिरत नाही, फक्त हे ब्लेड्स फिरतायत, म्हणजे हायड्रोजन फिरतात. कळतंय ना? सेम ज्याला फॅन तुमचा अटॅच्ड आहे ना, तो ॲक्सिस आहे, तो नाही फिरत आहे. बघा तो रॉड दिसतोय तुम्हाला? कधी बघितलाय कधी? दिस रोटेशन रिझल्ट्स इनटू डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन स्पेस विच कॅन चेंज इनटू वन अनदर. Such arrangement of atoms which can be converted into one another by rotation are called conformations or conformers or rotamers. Alkanes can thus have infinite number of rotations. बरोबर की नाही? However, it may be remembered that rotation about carbon-carbon single bond is not completely free. असा completely free नाही, जसा फॅन एकदम फ्रीली फिरतोय तसा नाही येतो. कट 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 असा फिरत चाललाय. येते लक्षात? असा 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 फिरत, असा नाही फिरत येतो. फॅन कसा फिरतोय एकदम, तो असा फिरतोय. 1 2 3 4. का? कारण त्याला छोटीशी एनर्जी हिंडर्ड करते, त्याला त्रास देते, त्याला बॅरियर आहे एक एनर्जीचा छोटासा. ठीक आहे, मग तो बॅरियर काय? हिंडर्ड म्हणजे अडथळा, पण हा मराठी वर्ड आहे, तो उमजायचाच नाही. अडथळा अडथळा. ठीक आहे, हां, मग ते असं करतं आहे त्याला. मग तो एनर्जीचा बॅरियर आहे. ती एनर्जी किती आहे? स्मॉल एनर्जी आहे, 1 to 20 किलो जूल पर मोल. बट ती आहे ना थोडी का होईना. मग ही एनर्जी त्याला थोडंसं त्याला असं असं करते, नाही तर तो असा फिरला असता एकदम कंटिन्यू. येते लक्षात? मग बघा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज नॉट कम्प्लिटली फ्री. इट इज हिंडर्ड बाय स्मॉल एनर्जी बॅरियर दॅट इज 1 to 20 किलो जूल पर मोल ड्यू टू वीक रिपल्सिव्ह इंटरॅक्शन बिटवीन द ॲडजस्टंट बॉन्ड्स. सो हे जे ॲडजस्टंट बॉन्ड आहे त्यांच्यामध्ये एक टाईप ऑफ रिपल्शन पण आहे यांच्यामध्ये, है ना? यांच्यामध्ये रिपल्शन पण आहे एक. सो ह्या रिपल्शनमुळे तो एक तयार होतोय फक्त बॅरियर त्यांच्यामध्ये. आणि तो जो बॅरियर हिंडरनेस तयार होतोय त्याला टॉर्सिनल स्ट्रेन म्हणायचं. काय म्हणायचं? टॉर्सिनल स्ट्रेन. आता बघा, कन्फर्मेशन्स ऑफ इथेन. इथेन कंटेन्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड विथ ईच कार्बन अटॅच टू 3 हायड्रोजन ॲटम्स. कन्सिडरिंग बॉलस्टिक मॉडेल ऑफ इथेन. एक बॉलस्टिक मॉडेल खूप छान असतं, बट ते माझ्याकडं नाही आहे. मी ते आणणार आहे, कधीतरी आणेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे,
की वन कार्बन ॲटम स्टेशनरी, कार्बन ॲटमला आपण काय केलं, एकाला स्टेशनरी कन्सिडर केलं नाही, एकालाच फिरवलं फक्त, आठवतं ना इक्लिप्स आणि स्टॅगर्ड. सो एकाला आपण फिरवलं फक्त. सो रोटेट द कार्बन कार्बन ॲक्सिस, दिस रोटेशन रिझल्ट्स इन टू इनफायनाईट अरेंजमेंट्स, त्यातला आपण फक्त 2 कन्सिडर करू. ह्या सगळ्यांना काय म्हणणार आपण, कन्फॉर्मेशनल आयसोमर्स. सो बघा, एक इक्लिप्स येईल, वन सच कन्फॉर्मेशन इन हायड्रोजन ॲटम्स अटॅच टू कार्बन ॲटम्स आर क्लोज टू इच अदर ॲज पॉसिबल इज कॉल्ड इक्लिप्स्ड. इक्लिप्समध्ये हे जे 2 हायड्रोजन आहे हे एकमेकांच्या सगळ्यात जवळ आहे, लक्षात घ्या. बघ जवळ आहे की नाही सगळ्यात. जेव्हा हा लांब जाईल बघा, हे एकमेकांच्या खूप लांब गेलेत, येते लक्षात. अरे हो का नाही, लांब गेले ना ते एकमेकांच्या जवळ आले ते. हां, मग त्याला म्हणायचं इक्लिप्स्ड. आणि लांब जर गेले असतील तर त्याला काय म्हणणार, स्टॅगर्ड. म्हणजे आपण त्याला सिम्प्लिफाय करू की एक्झॅक्ट अपोजिट एक आणि एक एक्झॅक्ट मागे एक आणि एक एक्झॅक्ट अपोजिट. ठीक आहे, मग त्याला इक्लिप्स आणि एकाला स्टॅगर्ड म्हणायचं. एनी अदर कन्फर्मेशन इज नोन ॲज स्क्यू कन्फर्मेशन. ठीक आहे, कळलं का हे. आणि बॉन्ड अँगल्स आणि बॉन्ड लेंथ रिमेन्स द सेम. कुठलंही कन्फर्मेशन घ्या, ही जी बॉन्ड लेंथ आहे ही सगळ्यांमध्ये सेम असेल, वेदर इट इज इक्लिप्स ऑर स्टॅगर्ड. आणि हा बॉन्ड अँगल जो आहे हा पण काय असेल, सिमिलर असेल, तो चेंज होणार नाही. म्हणजे तुम्ही हे असं त्याला रिप्रेझेंट नाही करू शकत. ठीक आहे, मग तो घोडा राहणारच नाही. मग सॉहर्समध्ये तुम्हाला इथं फक्त एक्सप्लेन केलं आहे की बाबा एक लॉंग स्लँटिंग लाईन ड्रॉ करा. ठीक आहे, लोअर एंड तुमचा पहिला कार्बन आहे, हायर एंड तुमचा दुसरा कार्बन आहे, अँड सो ऑन. ठीक आहे, आणि सोयाज न्यूमनमध्ये पण तसंच तुम्हाला सांगितलं. कळालं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे एक पेज आणि हे एक पेज, हे मागचं म्हणजे हे पूर्ण पेजच पुढं आपण जे बघणार आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. डन. ओके, चला वाचा तुम्ही हे एवढं. कन्फर्मेशन्स वाचा सगळ्यांनी. हे घे. रिलेटिव्ह स्टेबिलिटी ऑफ कन्फर्मेशन्स मी उद्या सांगतो. ठीक आहे, आज जरा जड होऊन जाईल ते.